नमस्कार मित्रहो, जनसंवाद यूट्यूब चॅनलच्या वतीने आज आपण महाराष्ट्रातील जी काही आज राजकीय परिस्थिती आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचं जे नेतृत्व आहे, आज राजकीय नेतृत्व एकंदरीत काय परिस्थिती आहे त्याबाबत आपण आज चर्चा करणार आहोत. 1960 मध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. भाषावर प्रांत रचनेबरोबर आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यावेळेस आदरणीय यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं. ही फार मोठी परंपरा आहे. यशवंतराव चव्हाणांनंतर कन्नामवार असतील, वसंतराव नाईक असतील, वसंतदादा असतील, शंकरराव चव्हाण असतील, अलीकडच्या काळामध्ये किंवा त्या अगोदर शरद पवार असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, मनोहर जोशी असतील, अशा अनुभवी आणि अभ्यासू लोकांनी या महाराष्ट्राचं नेतृत्व केलेलं आहे. आणि यशवंतराव चव्हाणांबद्दल आपल्याला तर माहिती आहे, त्यांनी या ठिकाणी पंचायत राज योजनाची अंमलबजावणी केली आणि तळागाळापर्यंत विकास त्या ठिकाणी नेण्याचं काम त्यांनी त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून त्यांनी त्या ठिकाणी कामगिरी बजावली. त्यानंतर वसंतदादा असतील, सहकार क्षेत्र, वसंतराव नाईक असतील, अशा अनेक मुख्यमंत्र्यांनी अगदी इतिहासात त्याची नोंद होईल अशा पद्धतीनं हा जो महाराष्ट्र आहे आज एका विकासाच्या मार्गावर आणला. आणि देशामध्ये सुद्धा, हिंदुस्थानमध्ये जी काही प्रगत राज्य आहे त्या प्रगत राज्यांच्या यादीमध्ये आणून या ठिकाणी बसवला. आणि ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी नेतृत्व केलं त्या नेतृत्वांनी त्यांच्या त्या काळामध्ये मिळालेला संधीचा पुरेपूर फायदा या ठिकाणी महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी या ठिकाणी केला. अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये उद्धवराव ठाकरे मुख्यमंत्री या ठिकाणी होते. त्यांना फार कमी काळ मिळाला, 2.5 वर्ष मिळाले. तो करोनाचा काळ होता आणि त्या मानाने त्यांनी खूप चांगलं काम या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये केलं. त्याच्या अगोदर या ठिकाणी 14 ते 19 फडणवीस मुख्यमंत्री होते. मध्यंतरी शिंदे होते. आता पुन्हा फडणवीस मुख्यमंत्री आहेत. परंतु गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रातली राजकीय जी संस्कृती आहे, राजकीय जे कल्चर आहे, ते अत्यंत त्याची या ठिकाणी ऱ्हास झालेला आहे. त्या ठिकाणी म्हणजे राजकीय नैतिकता, राजकीय मूल्य, राजकीय विचार, काही सिद्धांत, या सगळ्या गोष्टीला सोडचिठ्ठी दिली आहे का असं आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे वाटतंय. आज आपण बघतोय की 6 महिन्यापूर्वी महाराष्ट्रात निवडणुका झाल्या. महायुतीचं सरकार आलं. काय परिस्थिती आहे? फार पीक विमा योजनेपासून, फार त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या बदल्यांपासून, त्या ठिकाणी वेगळे मंत्री, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्व मंत्रिमंडळातले असलेले मंत्री आणि त्यांचे जे करारनामे आहेत, त्यांनी केलेले जे भ्रष्टाचार आहेत, हे सर्व बाहेर यायला लागले. आणि मग या ठिकाणी महायुतीचं सरकार या ठिकाणी आज महाराष्ट्रात काम करते. नेतृत्वाची जो मुख्यमंत्री असतो त्याच्या नेतृत्वाची कसोटी असते. एक वकूब असतो, एक दरारा असतो, प्रशासनावर असेल किंवा राजकीय असेल, की या ठिकाणी सगळ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी आपण काम केलं तर यशस्वीरित्या आपण या ठिकाणी काम करू शकतो. गेल्या 6 महिन्यांमध्ये काहीच नाही. तुम्हाला सांगतो, लाडकी बहीणचे पैसे वाटणं,
आणि एकमेकांवर कुरघुड्या करणं आणि कुठल्या तरी गटाला संपवणं आणि त्याच्यामध्येच आनंद त्या ठिकाणी मानणं, अशा पद्धतीचं राजकारण या ठिकाणी चालू आहे. आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये आज जी GST आहे, हिंदुस्थानामध्ये महाराष्ट्र एकमेव राज्य आहे की सगळ्यात जास्त GST करोड रुपयाने आपण केंद्र सरकारला या ठिकाणी देतो. आपल्याला किती वाटा मिळतो बिहार, उत्तर प्रदेशच्या जर तुलना केली त्या ठिकाणी तर? पण असं खंबीर नेतृत्व नाही केंद्राकडे जाऊन सांगणार की आम्ही एवढा कर तुम्हाला या ठिकाणी GSTच्या रूपाने देतो, तेवढा परतावा आम्हाला या ठिकाणी मिळत नाही आणि तो आम्हाला मिळाला पाहिजे. अशा पद्धतीनं कुणी या ठिकाणी केंद्रात जाऊन मांडणी करायला या ठिकाणी तयार नाही. आणि मग तुम्ही एकंदरीत महाराष्ट्रात जर विचार केला तर आपण होतो की मुंबई, ठाणा, पुणे असेल, नाशिक असेल, औरंगाबाद असेल, नागपूर असेल, ही 5-6 शहरं जर सोडली तर काय परिस्थिती बाकीची आज आपण बघितलं तर? बीड जिल्ह्याची काय परिस्थिती आहे, जालना जिल्ह्याची काय परिस्थिती आहे, त्या ठिकाणी उस्मानाबाद, धाराशिव जिल्हा असेल, काय परिस्थिती आहे त्यांची, यवतमाळची काय परिस्थिती आहे? वर्षानुवर्ष त्या ठिकाणी उद्योग नाही, रोजगार नाही, अनेक लोक स्थलांतरित होत आहे या ठिकाणी. अशा पद्धतीनं या ठिकाणी जे आज काही चालू आहे, जे पूर्वीच्या लोकांनी या ठिकाणी मिळवलं किंवा त्या ठिकाणी उभं केलं, त्यावरच आज महाराष्ट्राचं या ठिकाणी चालू आहे. मला असं त्या ठिकाणी वाटतंय नवीन अशी काहीच योजना नाहीये. प्रत्येक दिवशी सकाळी उठल्यानंतर काहीतरी एखाद्या मंत्र्याचं वक्तव्य येतं आणि मग त्या वक्तव्यावर 10 दिवस त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा त्या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून त्यावरती चर्चा होते आणि त्याच्यावरच आपण या ठिकाणी समाधान मानतो आणि सर्व काही आबादी आबाद आहे असं या ठिकाणी वातावरण निर्माण केलं जातं. आज मी सांगतो तुम्हाला की या ठिकाणी 5वी बहुमत या ठिकाणी महायुतीला मिळालेलं आहे. सरकार चालवण्यात पूर्ण अपयशी ठरलेले, पूर्ण अपयशी ठरलेलं. तुम्हीच विचार करा, आपण विचार करा, 6 महिन्यात या सरकारनं काय केलं? काहीच नाही. तुम्हाला मी सांगतो, मंत्रिमंडळ झालं, पालकमंत्री झालं, सगळं झालं, अजून काही पालकमंत्री नेमायचे आहेत. इतका वाद इकोबाला गेलेला आहे. आणि आता तर व्यक्तिगत भांडणं त्या ठिकाणी, जे आपण बघितलं की मागच्या आठवड्यामध्ये ते काही हॅनी ट्रॅप वगैरे आलं, त्यातून त्या माध्यमातून आपल्याला काही चर्चा करायची नाही या ठिकाणी. पण अगदी एकमेकाच्या जीवावर उठले अशी परिस्थिती आहे. अशी परिस्थिती महाराष्ट्रात कधीच नव्हती. तुम्हाला महाराष्ट्राची एक संस्कृती, शिवाजी महाराजांचं राज्य, शाहू फुले आंबेडकरांचं राज्य, सगळ्या जाती धर्माचा आदर. आज काय परिस्थिती आहे? काही शपथ घेतलेले मंत्री सांगतायत की आम्ही हिंदू आहे आणि आम्ही हिंदूसाठीच काम करणार. काही ठिकाणी सांगताय आम्ही OBC साठीच काम करणार. काही ठिकाणी सांगतायत आम्ही मराठा समाजासाठीच काम करणार. म्हणजे अशा प्रकारे जाती धर्माच्या नावाने लोक या ठिकाणी विभाजित झालेले. आणि मग आता नवीनच मध्यंतरी काहीतरी एक लोकांना काहीतरी वेगळं काहीतरी असावं म्हणून त्यांनी भाषेचा मुद्दा उपस्थित केला. नाही, हिंदी ही भाषा त्रिभाषा सूत्राप्रमाणे हिंदी भाषा शिकलीच पाहिजे. आणि शिकतोय ना आम्ही. म्हणजे आमच्या काळामध्ये एक तर 8वी पासून तर 11वी पर्यंत हिंदी होतच ना कंपल्सरी. हिंदी आणि मराठीमध्ये काय फरक आहे? एकच लिपी आहे ना. हिंदी त्या ठिकाणी ऑलरेडी आपण शिकतोय. मग त्यासाठी एवढा गरोदर माजायची काय गरज आहे? त्या ठिकाणी आदेश जारी करायचा, तो आदेश मागे घ्यायचा, वातावरण तयार करायचं, मराठी अमराठीमध्ये वातावरण विभाजन कसं होईल याची व्यवस्था करायची. यामध्ये मुख्यमंत्री फार माहिर आहे. तुम्हाला मी सांगतो का जिथं जा तिथं तोडाफोडा आणि राज्य करा, अशा पद्धतीचं राजकारण सध्या या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये चालू आहे. आणि हे तुम्हाला सांगतो, ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती जर अशीच राहिली तर आणखीन 5-10 वर्षामध्ये
महाराष्ट्राचा बिहार झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही, तुम्हाला मी सांगतो. असं जाती धर्माचं आणि भाषेच्या वर हा महाराष्ट्र जर वाटला जात असेल तर या महाराष्ट्रामध्ये कोणी उद्योगधंदे या ठिकाणी टाकणार नाही. कशासाठी येतील? तुम्ही जर भाषेवरून म्हणता, तुम्ही धर्मावरून म्हणता, अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी मला वाटतं महाराष्ट्राची फार मोठी हानी करणारं वातावरण आहे. आणि म्हणून आज महाराष्ट्रातला पूर्ण समाज जो आहे, आपण बघतोय, म्हणजे आपण पाहिलं अलीकडच्या काळात एक स्पर्धा लागलेली आहे. म्हणजे प्रवीण गायकवाड जे आहे, आपले प्रवीण दादा गायकवाड यांना त्या अक्कलकोटमध्ये घटना घडली. परवा त्या ठिकाणी लातूर धाराशिवमध्ये त्या ठिकाणी घटना घडली. म्हणजे राजकारण जे आहे, आचार विचाराचं राजकारण तर राहिलंच नाही, त्याबद्दल दुमत असण्याचं काहीच कारण नाही. पण आता राजकारण एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण आहे. तुम्ही बघा, प्रवीण गायकवाडला त्या ठिकाणी तिथल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घेरलं आणि त्यांच्या तोंडाला काळं फासलं. काय तर त्या ठिकाणी हे असंच नाव दिलं पाहिजे, संभाजी महाराज जे त्यांची ब्रिगेडचं काम आहे, त्या ठिकाणी हेच नाव दिलं पाहिजे. काहीतरी उकरून काढायचा, वाद उकरून काढायचा आणि पूर्ण लक्ष त्या ठिकाणी त्याच्यावर वळवायचं. तीच परिस्थिती परवा लातूरमध्ये त्या ठिकाणी झाली. जो कार्यकर्ता त्या ठिकाणी छावा संघटनेचा निवेदन द्यायला जातो, निवेदन दिल्यावर परत जो त्याला मारझोड होते. मारझोड कोण करतं? तर त्या ठिकाणी सत्तारूढ पक्षाचा जे एक विभागाचा अध्यक्ष आहे, तो त्या ठिकाणी मारझोड करतो. म्हणजे चाललंय काय? लोकांना आज प्रश्न पडलेला आहे की आपल्याला कोण संरक्षण देईल म्हणून, अशी परिस्थिती आहे. आणि अजूनही मला या ठिकाणी वाटतंय की अजून जे राज्यकर्ते आहेत, ते सत्तेत आहेत, त्यांना अजूनही असं वाटतंय की एवढंही करूनही लोकांनी आपल्याला एवढं मोठं बहुमत दिलेलं आहे. पण असं काही समजू नका की पाचवी बहुमत असलं म्हणजे खूप चांगलं राज्य करता येतं, अशातला भाग नाही आहे. तुम्हाला खूप मोठं बहुमत मिळालंय, पण तुम्हाला आज राज्य करता येऊ नये राहिले. सगळं त्या ठिकाणी सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, सगळ्या बाबतीमध्ये वातावरण या ठिकाणी तुम्ही अगदी बिघडून टाकलेलं आहे. आणि म्हणून हा महाराष्ट्र वाचवायचा असेल, मला वाटतं त्या महाराष्ट्रातील जे शाहू फुले आंबेडकरांचे जे विचाराचे जे वारस आहे, जे पाईक आहे, किंवा राजकारणामध्ये काही खूप चांगली माणसं आहेत, त्यांनी मला वाटतं या बाबतीमध्ये निश्चितपणे पुढाकार घेतला पाहिजे. सत्ता कोणाची असो, पण नियमाने काम करा. अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी आपण या ठिकाणी मला असं वाटतं की आपण पुढे आलं पाहिजे आणि हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण या ठिकाणी वाचवला पाहिजे. धन्यवाद.